वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर्स चॅनल। आज आपण संक्रांत स्पेशल 20 मिनिटांमध्ये होणारे आणि टाळूला न चिटकणारे एकदम खुसखुशीत असे एकदम ओरिजिनल आणि परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत। तुम्हालाही तुमचे परफेक्ट असे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा। हे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक मोठी वाटीभर इतकं गूळ घेऊयात। त्याच वाटीच्या मापा इतकं एक मोठी वाटीभर इतकं तीळ घेऊयात। म्हणजेच तिळाचे आणि गुळाचे प्रमाण अगदी समान ठेवायचं आहे। नंतर 4 चमचेभर इतकं शेंगदाणे आणि फुटाणे डाळीचा वापर करायचा आहे। त्यानंतर आता सर्वप्रथम तीळ भाजून घेऊयात। त्यानंतर तीळ भाजण्यासाठी आता एक पॅन घ्यायचा आहे। हा गरम झाल्यानंतर लगेचच तीळ ओतून द्यायचे आहेत। त्याचा मंद आचेवर ठेवून छान असं तीळ भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे जास्तही भाजायचे नाहीत आणि कमी देखील भाजायचे नाहीत। हे जास्त भाजून घेतले तर लाडूला जसा हवा तसा छान असं टेक्स्चर येत नाही। त्यामुळे तीळ भाजत असताना एकदम पांढरेफट असे काढून घ्यायचे आहेत। बघा जसे हवे आहे ना तसे छान असं तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊयात। मला माहीतच आहे तीळ जास्त भाजून घेतले तर उडतात। आता आपण ज्या पॅन मध्ये तीळ भाजलेले आहेत ना त्याच पॅन मध्ये शेंगदाणे देखील भाजून घेऊया। दाण्याचे प्रमाण आहे 4 चमचावर इतकं आहे। दाणे हे थोड्या प्रमाणामध्ये भाजून झाल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये फुटाणे डाळ टाकून घेऊयात आणि फुटाणे डाळ छान अशी भाजून घेऊयात। डाळीचे प्रमाण देखील 4 चमचावरच आहे। त्याच्या प्रमाणामध्ये जर बघायचे झाले तर आपण ज्या वाटीने तीळ घेतलेले आहेत ना त्याचा चौथा भाग हा शेंगदाणे आणि तिळाचे प्रमाण ठेवायचा आहे। डाळ भाजायची अजिबात गरज नसते। तरी ते कडक होण्यासाठी शेंगदाणे थोड्या प्रमाणामध्ये भाजल्यानंतर लगेचच टाकून द्यायचं आहे। शेंगदाणे आणि फुटाणे डाळ छान अशी भाजून झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मिक्सरला लावून घेऊयात। आता हे मिक्सरला लावत असताना पेस्ट अजिबात करायची नाही। लाडू खात असताना दाताला लागेल असे बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी इतकं भाजलेले तीळ टाकून घेऊयात। जाडसर आणि मीडियम स्वरूपामध्ये छान असं बारीक करून घेऊयात। आता हे जाडसर मीडियम स्वरूपामध्ये बारीक झालेले आहेत। आता एका याला पात्रामध्ये काढून घेऊयात। नंतर आता लगेचच एका पॅन मध्ये त्याचा मंद आचेवर ठेवून 1 चमचाभर इतकं तूप घ्यायचं आहे। तूप छान असं मेल्ट झाल्यानंतर ज्या वाटीने तीळ घेतलेले आहे ना त्याच वाटीने गूळ देखील घ्यायचा आहे। तुम्ही जर गुळाची पूड वापरला ना तर काहीच हरकत नाही। आता हा गूळ छान असं मेल्ट करून घेण्यासाठी थोडंसं पाणी वापरलेलं आहे। 1 चमचा किंवा 2 चमचाभर इतकं पाणी वापरू शकता। तुम्हाला वाटत असेल की पाणी ओतल्याने लाडू खराब होतील पण लाडू अजिबात खराब होत नाहीत। पाणी हे गुळामध्ये छान असं बाइंडिंग होऊन जाते। हे सर्व करत असताना गॅस हा मंद आचेवरच ठेवून द्यायचा आहे। गुळ हा छान असा वितळला गेलेला आहे। बघा छान असं फेसाळ असे मिश्रण झालेले आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवून अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये घातल्यावर गूळ टणक होतो का ते पाहायचं आहे। बघा गूळ अजिबात टणक झालेला नाही म्हणजे अजून पाक तयार झालेला नाही। ते 3 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि परत एकदा चेक करायचं आहे। बघा पाण्यामध्ये घातल्यानंतर छान अशी गोळी तयार झालेली आहे। असा बंद करून घेतल्यानंतर पॅन खाली घ्यायचा आहे आणि तीळ आणि डाळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि इलायची पूड देखील टाकून घ्यायचं आहे। पॅन खाली गरम पाणी ठेवून द्यायचं आहे। कण लाडू वळून घ्यायचा आहे। पसरट असं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून घेतल्यानंतर जेवढे आपल्याला लाडू हवे ना तेवढ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू वळवताना प्रॉब्लेम येणार नाही। हे करत असताना हाताला गार पाणी लावून घ्यायचं आहे। असे केल्याने काय होते तर हाताला चटके बसणार नाहीत। लाडू वळत असताना ह्या हातावरून त्या हातावर केल्याने काय होते तर हाताला चटके बसणार नाहीत। अशा पद्धतीने सर्व काही लाडू बनवायचे आहेत। व्हिडिओ करत असताना खूपच मेहनत घ्यावी लागत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करत राहा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। खात राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।